नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? अर्थातच आज आपण बघणार आहोत की घरामधले अशा 4 गोष्टी देऊ नये ज्याने माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरातून निघून जात असते। अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत। सगळ्यात पहिले तर सगळ्यांना वाटत असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदावी, सुख शांती समाधानी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याव्या, पण आवर्जून आपल्याकडून अशा काही चुका होत असतात छोट्या मोठ्या, ज्याने माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या धन हानी जी आहे मोठ्या प्रमाणात होत असते, दारिद्र्य आपल्या घरात येत असते। तर ह्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत ते आता पुढे आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपल्या घरातील कोलपाट, बेलना आणि तवा आपल्याला कोणालाही द्यायचा नाहीये। त्याच्या मागचं कारण म्हणजे शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की विष्णू देवांना अति प्रिय आहे आणि याच्यावर आपण देवासाठी नैवेद्य करत असतो। गाईला सुद्धा चपाती यामधूनच खाऊ घालत असतो तयार करून। त्याचबरोबर आपल्या घरातलं स्वास्थ्य म्हणजेच की आपलं घरातील जे व्यक्ती असतात त्यांचं शरीर सुद्धा स्वयंपाकावर अवलंबून असतो। सकारात्मक भावनेने जर आपण स्वयंपाक केला तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना त्याचा फायदा होत असतो। सगळी जी सकारात्मक ऊर्जा जी आहे ती स्वयंपाकाद्वारे जी आहे आपण जे आहे सगळ्यांना खाऊ घालत असतो, म्हणजे गृहिणी खाऊ घालत असते। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कुठेतरी संबंध त्याचा माता लक्ष्मीशी येतो। त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही कोणाला देऊ नये। तर आता दुसरी गोष्ट कोणती आहे तर दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू। बघा, झाडू जेव्हा कधी आपण दुकानातून आणत असतो तेव्हा त्याची पूजा केली जाते, कारण त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा सहवास राहत असतो। माता लक्ष्मी तिच्यात नेहमीच राहत असते असं मानण्यात आलेले शास्त्रानुसार, आणि आपण नेहमी सुद्धा आणल्यानंतर त्याची पूजा वगैरे करत असतो। कारण हा झाडू जे आहे ते कोणाला दिसू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कारण बघा, झाडू लपून ठेवावा असं म्हणतात माहेरच्या लोकांना किंवा बाहेरचे लोक असो किंवा या सगळ्या लोकांना जे झाडू कधीच दिसता कामा नये किंवा त्याच्यावर कधीही पाय पडता कामा नये। या सगळ्या गोष्टीची दक्षता आपण नेहमीच घेत असतो आणि घेतली सुद्धा पाहिजे, कारण माता लक्ष्मी नेहमी त्यामध्ये राहत असते। जिथे जे झाडूचं काम असते ते स्वच्छ करायचं काम असते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होत असते। तिची जी आहे नेहमी तिथे आराधना होत असते आणि माता लक्ष्मी तिथे आशीर्वाद जे आहे आपले देत असते। त्याच्यामुळे झाडू सुद्धा कधीही तुम्ही कोणाला देऊ नका। कोणी कितीही मागत असलं तर झाडू जे आहे ते कधी द्यायचं नाही, कारण ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि आपली लक्ष्मी जर आपण दुसऱ्याला दिली तर अर्थातच माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल आणि आपल्या घरातून निघून जाण्याची दाट शक्यता असते। त्याच्यामुळे तुम्ही चुकून सुद्धा ही चूक करू नका, म्हणजे झाडू द्यायची। तर तिसरी कोणती गोष्ट आहे चला बघू। स्वतःचे दागिने, म्हणजे विवाहित स्त्रीने आपले स्वतःचे अलंकार दागिने कोणालाही देऊ नये। त्यापैकी म्हणजे महत्त्वाचे म्हणजे मंगळसूत्र, जे लग्नामध्ये आपल्याला घातलं जातं। मंगळसूत्र, पैजण आणि जोडवे ह्या 3 गोष्टी चुकून सुद्धा तुम्ही कोणाला द्यायचे नाहीयेत। बांगड्या सुद्धा चुकून द्यायचे नाहीयेत। या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या 16 अलंकारामध्ये येतात आणि 16 अलंकार आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। संस्कृतीनुसार खूप महत्त्वाचे ते सांगण्यात आलेले आहे। जेव्हा एखादी विवाहित व्यक्ती जेव्हा दुसऱ्या कोणालाही अलंकार देते तर अर्थातच तिच्या नवऱ्यावर संकट येण्याची भीती असते। त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कधीही तुम्हाला कोणाला द्यायच्या नाहीयेत। तुमच्या जे टिकली असते त्या सुद्धा द्यायची नाहीत आणि सिंदूर सुद्धा कोणाला तुम्हाला द्यायचे नाहीत, कारण त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या 16 अलंकारमध्ये येतात आणि 16 अलंकारनी स्त्री जी आहे नटलेली दिसत असते, खूप चांगल्या पद्धतीने दिसत असते। त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात ना आपल्या सौभाग्याचं लक्षण असतं, त्याच्यामुळे कोणालाही जे आहे ते आपल्याला द्यायचे नाहीयेत। पुढची गोष्ट कोणती आहे तर पुढची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी जी आहे आपल्या घरात नेहमीच येत असते आणि आपण त्याच्यामुळे संध्याकाळचा दिवा लावत असतो, श्लोक म्हणत असतो, चांगल्या पद्धतीने पूजा अर्चना करत असतो। पण काय होतं की संध्याकाळी जर कोणी आपल्या घरी पांढऱ्या वस्तू मागायला आले असेल, म्हणजे की जसे दूध, दही, ताक, पीठ, मीठ यासारख्या ज्या गोष्टी असतील ना तर ह्या गोष्टी चुकूनही तुम्हाला कोणाला द्यायची नाही। त्यामध्ये तांदूळ सुद्धा येतात। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला चुकून संध्याकाळच्या वेळी द्यायच्या नाहीयेत। म्हणजे माता लक्ष्मी संध्याकाळची वेळ म्हणजे साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान जे आहे चुकून तुम्हाला या गोष्टी कोणाला द्यायच्या नाहीये। त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होत असते, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या आहे माता लक्ष्मीचं कुठेतरी प्रतीक मानलं जातं। माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कधीही चुकून तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत कोणालाही
घ्यायचे नाहीयेत, ज्याने माता लक्ष्मी नाराज होणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या घरी माता लक्ष्मी जी आहे अगदी आनंदाने येईल आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याचा लाभ सगळ्यांना होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अर्थातच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनल नवीन आहे, तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे कमेंट करून मला सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।